एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती. तिचं लग्नाचं वय झालं होतं, म्हणून तिच्या घरचे, तिचा बाप तिला म्हणत होता की तुझं लग्न करू, असं करू, तसं करू, तुझा सुखाचा संसार करू. पण मात्र ती जी तरुणी आहे ती लग्नाला विरोध करते होती. मला लग्न करायचं नाही, माझं दुसऱ्या तरुणासोबत प्रेम आहे, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, असे ती तरुणी तिच्या वडिलांना सांगत होती. पण मात्र वडिलांना ही गोष्ट आवडत नव्हती, म्हणून त्यांनी तिला विरोध केला होता. तुझी वागणूक बदललेली आहे, तू नीट राहत नाहीयेस, असे रिकामे लफडे करतेस, असा बाप त्या तरुणीला म्हणत होता. म्हणून त्या तरुणीला बापाचाच मोठ्या प्रमाणात राग आला होता. घडलेला सगळा प्रकार ती आई वडिलांना सांगत होती. म्हणूनच एक दिवस ज्या बापानं ज्या पोरीला अंगा खांद्यावर खेळवलेलं होतं, लहानाचं मोठं केलेलं होतं, त्याच पोरीनं, त्याच तरुणीनं बापाला संपवायचं ठरवलेलं होतं. आणि अखेर ते सगळं प्रकरण सत्यात सुद्धा उतरवलं होतं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील मथुरेमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे. तिचं लग्नाचं वय झालेलं आहे, म्हणून तिचा बाप तिला सांगत होता की तुझं आपण लग्न करू. पण मात्र पोरगी लग्न करायला तयार होत नव्हती. तिनं आईला, वडिलांना सांगितलं होतं की तिचं एका दुसऱ्या पोरावर प्रेम आहे, त्याच्याबरोबरच तिला लग्न करायचं आहे. पण मात्र वडिलांना ही गोष्ट मान्य नव्हती, ती तिला विरोध करत होते. तर आईचा त्या पोरीला पाठिंबा होता. माझी काही हरकत नाही, असं ती तिला म्हणत होती. मग तिनं वारंवार घरी सांगितल्यानंतर तो जो बाप आहे तो पोरीवर चिडला होता. हे सगळं करायचं नाही, अशी रिकामी कामं करायचे नाही, असं तो तिला समजून सांगत होता. म्हणूनच त्या तरुणीला स्वतःच्या बापाचा राग मोठ्या प्रमाणात आला होता. ज्या बापानं तिला अंगा खांद्यावर खेळवलं होतं, लहानाचं मोठं केलं होतं, त्याच बापाला संपवण्याचा कट त्या तरुणीनं, तिच्या प्रियकरांनी आणि त्या पोरीच्या आईने, तिघा जणांनी मिळून केलं होतं. एक दिवस जेव्हा हे तिघजणं त्याच्या घरी गेले, त्या पोरीनं, तिच्या आईनं आणि त्या प्रियकराने, तिघा जणांनी मिळून त्या पोरीच्या बापावर हल्ला केला. तिघा जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढी मारहाण केली की जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणाहून सोडलंच नाही. आणि हे सगळं प्रकरण कोणालाही कळू नये, समजू नये, म्हणून त्यांनी त्या ठिकाणाहून ते गच्चीवरून पडले आहेत, म्हणून गंभीर रूपात जखमी झालेले आहेत, असा अपघात झाल्याचा बनाव त्या ठिकाणी रचला. पण मात्र हा सगळा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला होता, म्हणून हे सगळं प्रकरण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेलं होतं. मग घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. तिघांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी केली. तिघही वेगवेगळे उत्तरं देत होते, तिघही वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत होते. म्हणून पोलिसांना त्या तिघा जणांवरही संशय आला. संशयाच्या आधारे पोलिसांनी तिघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्यानंतर हे घडलेलं सगळं काही प्रकरण समोर आलं. जो बाप पोरीच्या लग्नाला विरोध करत होता, त्याच्याच बायकोनं पोरीच्या नादी लागून तिच्या नवऱ्याचा जीव घेतला होता. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाची चर्चा राज्यभर आणि देशभर होत आहे. सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. नेमके लोकांची मानसिकता अशा पद्धतीनं का होत आहे, कशामुळे होत आहे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं देखील आवाहन करत असतो.